नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. BEd CET 2024. विद्यार्थी मित्रों, आपण जर BEd CETचा फॉर्म भरण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आपणास माहीत आहे आपल्या BEd CETची फॉर्मची डेट जी आहे ती जानेवारी 2024 होती. विद्यार्थी मित्रों, या संदर्भात एक अपडेट आपल्या CET सेलवरती आपल्याला पाहायला मिळते. तर चला यासाठी जाऊया आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती, ते म्हणजेच cetcell.mahacet.org. विद्यार्थी मित्रों, गुगल क्रोममध्ये महासीईटी किंवा BEd CET 2024 किंवा BEd ॲडमिशन 2024 असं जरी आपण टाईप केलं तरी आपल्याला या वेबसाईटवरती जाता येते. तर चला क्रोममध्ये आपण BEd CET असं टाईप करून वेब पेजवरती पोहोचूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रों, आपण CET सेल असं टाईप करून सर्च केलं असता आपल्याला cetcell.mahacet.org हे पेज आलेलं पाहायला मिळतं. त्याला CET सेलला आपण क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रों, याला क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो आणि त्याला वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे विविध बाबी पाहायला मिळतात. ते म्हणजेच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असेल, तसेच वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, ॲग्रिकल्चर एज्युकेशन, फाईन आर्ट्स, त्यानंतर मेडिकल एज्युकेशन या बाबी पाहायला मिळतात. पैकी हायर एज्युकेशन या गटाअंतर्गत विद्यार्थी मित्र आपला BEd कोर्स येतो. त्यामुळे आपल्याला हायर एज्युकेशन याला क्लिक करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रों, हायर एज्युकेशन नंतर आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे एक टॅब पाहायला मिळते. IMP नोटीस, डेट्स हॅव बीन एक्सटेंडेड फॉर व्हेरियस कोर्सेस CET अकॅडमिक इयर 2023-4. विद्यार्थी मित्रों, आपल्याला ही फाईल ओपन झालेली पाहायला मिळते. आपण इथे पाहू शकता 29/1/2024 हे नोटिफिकेशन आहे. एक्सटेन्शन फॉर CET ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग अकॅडमिक इयर 2024-5 हे आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रों, विविध कोर्सेस इथे दिलेले आहेत. त्यामध्ये इंटिग्रेटेड BEd असेल, त्यानंतर BEd, MAd असेल, MPEd असेल. तर विद्यार्थी मित्रों, 4 नंबरला आपल्याला BEd जनरल अँड स्पेशल अँड ELCT BEd, ज्याला आपण विद्यार्थी मित्रों इंग्लिश मीडियम BEd असंही म्हणतो. तर फॉर्मची स्टार्टिंग डेट जी की आपल्या सर्वांना माहीत आहे ती 10/1/2024 अशी होती. तर संपणारी डेट विद्यार्थी मित्रों जानेवारी 30 ही होती. तर आता वाढलेली जी डेट आहे विद्यार्थी मित्रों, एक्सटेंडेड डेट 6/2/2024 ही आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रों, सध्या तरी परीक्षेच्या वेळेत काही बदल झालेला नाही आहे, जो की 4 ते 6 मार्च 2024 हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे तब्बल आपल्याकडे 1 महिना व काही दिवस आपल्याला परीक्षेसाठी बाकी आहेत. विद्यार्थी मित्रों, आपण आपला जो अभ्यासक्रम आहे पूर्णपणे अभ्यासक्रम आपण अवगत करून घेणं गरजेचं आहे. तसेच या संदर्भातल्या सगळ्या शंका कुशंका दूर करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रों, हीच नोटीस आपल्याला मराठीतून सुद्धा खाली पाहायला मिळते. वरती आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. CET अर्ज भरण्याकरता मुदतवाढ 2024-25 हे आपल्याला पाहायला मिळते. तर BEd 4 नंबरलाच विद्यार्थी मित्रों मराठीतसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. नियमित, ज्याला आपण रेग्युलर असं म्हणतो, व विशेष BEd ज्याला आपण स्पेशल BEd म्हणतो, आणि BEd ELCT 2024 ह्याची जुनी तारीख विद्यार्थी मित्रों 10/1/24 ते 30/1/2024 अशी होती. ती आता वाढून 6/2/2024 अशी झालेली आहे. विद्यार्थी मित्रों, परीक्षेच्या तारखात कुठलाही बदल नाही. आपण इथे पाहू शकता 4/3/2024 ते 6/3/2024 या दरम्यान आपल्या BEd CETच्या एक्झाम्स होणार आहेत, जे की जनरल BEd आपण ज्याला म्हणतो. तर विद्यार्थी मित्रों, हे ज्या परीक्षा आहेत त्या दिनांकाबद्दल अजून बदल आपल्याला इथं संभवलेला पाहायला मिळत नाही. फक्त फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती वाढलेली आहे. आणि आता ती नवीन तारीख जी आहे विद्यार्थी मित्रों ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजेच 6/2/2024. आपण त्वरेने अभ्यासाला लागून आपला BEd CETचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे. तसेच विद्यार्थी मित्रों, BEd CETचा अभ्यासक्रम मराठी व इंग्लिश या दोन्ही घटकामधून, दोन्ही भाषेमधून त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे.
जो की लिंकमध्ये आपण त्याचं डिस्क्रिप्शन लिंक त्याची आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तिथून आपण तो व्हिडिओ डाउनलोड करून घेऊ शकता, पाहू शकता. विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.